महादेव सट्टेबाजी घोटाळ्यातील आरोपी विकास गर्ग आता ईडीच्या ताब्यात आहे। विशेष न्यायालयानं त्याला 10 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे। त्यामुळे विकास गर्गला आता ईडीच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं लागणार आहे। आरोप असा आहे की महादेव सट्टेबाजीतून मिळालेला पैसा त्यानं आपल्या कंपन्यांमध्ये गुंतवला। एवढंच नाही तर त्याच पैशातून परदेशात एक कंपनीही विकत घेतल्याचा आरोप आहे। पाहूयात। विकास गर्ग महादेव सट्टेबाजीतील पैसा कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवला? सट्टेबाजीच्या पैशातून परदेशात कंपनी विकत घेतली का? महादेव सट्टेबाजीचा किंगपिन सौरभ चंद्राकरच्या संपर्कात तुम्ही कसे आलात? अशाच प्रकारे चौकशी कक्षात बसवून ईडीचे अधिकारी एबिक्सचे चेअरमन विकास गर्गची कसून चौकशी करत असतील। महादेव सट्टेबाजी प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगचे एक धागे उलगडण्याचा प्रयत्न सुरू असेल। विकास गर्ग हा महादेव बेटिंग ॲप आणि स्काय एक्सचेंज ॲप घोटाळ्यातील आरोपी आहे। तो सध्या 10 दिवसांच्या ईडी कोठडीत आहे। त्यामुळे आता तो ईडीपासून काहीही लपवू शकणार नाही, कारण आवश्यक पुरावे ईडीने आधीच गोळा केले आहेत। आता फक्त त्या पुराव्यांची पडताळणी विकास गर्गच्या जबाबातून केली जाणार आहे। महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यातून मिळालेली रक्कम विकास गर्गच्या कोणकोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आली याची संपूर्ण माहिती ईडीच्या तपास अहवालात नमूद आहे। विकास लाईफ केअर लिमिटेड सुमारे 141.38 कोटी रुपये, विकास इकोटेक लिमिटेड सुमारे 38.99 कोटी रुपये, इराया लाईफ स्पेस लिमिटेड सुमारे 577.90 कोटी रुपये, टीमो प्रोडक्शन्स HQ लिमिटेड सुमारे 7.50 कोटी रुपये, एकूण रक्कम 765.77 कोटी रुपये। ईडी समोरच्या चौकशीत विकास गर्गने दावा केला की त्याच्या कंपन्यांना ही रक्कम FBI, FDI, वॉरंट्स आणि बॉन्डच्या माध्यमातून मिळाली। याशिवाय विकास गर्ग आणि त्याच्या कंपन्यांना सुमारे 175 कोटी रुपयांच्या बँक अकोमोडेशन एंट्रीज मिळाल्याचाही आरोप आहे। ईडीचा दावा आहे की या पैशाचा वापर विकास गर्गनं स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या वैयक्तिक खात्यांसाठी केला। याच कारणामुळे ईडीने विकास गर्ग आणि त्याच्या कुटुंबाच्या नावावरील दिल्ली, गोवा, नैनिताल, डेहराडून, राजस्थान इथल्या मालमत्ता जप्त केल्या आहेत। इतकंच नाही तर महादेव सट्टेबाजी घोटाळ्यातील पैशातूनच परदेशातील कंपनी खरेदी केल्याचाही आरोप विकास गर्गवर आहे। ईडीच्या कागदपत्रानुसार इराया लाईफ स्पेसेसने दिवाळखोरी प्रक्रियेत असलेल्या अमेरिकेतील एबिक्स कंपनीतील 97.58% हिस्सा सुमारे 1175 कोटी रुपयांना विकत घेतला। ही कंपनी विकत घेण्यासाठी विकास गर्गनं स्वतःच्या इतर कंपन्यांकडून निधी उभारला। ईडीच्या माहितीनुसार विकास लाईफ केअर कडून सुमारे 292.41 कोटी, इरायाच्या QIP मधून 250 कोटी, फॉरेन बॉन्ड्समधून 374.40 कोटी रुपये उभारण्यात आले। आता ईडीने एबिक्स कंपनीचे 893.3 कोटी रुपयांचे शेअर जप्त केले आहेत। विकास गर्ग काही कंपन्यांवर पडद्यामागून नियंत्रण ठेवत होता असा ईडीचा आरोप आहे। काळा पैसा पांढरा करण्यासाठी तयार केलेल्या यंत्रणेपर्यंत तपास यंत्रणा पोहोचू नये असा त्याचा प्रयत्न होता। मात्र ईडीच्या नजरेतून हे काही सुटलं नाही। ईडीच्या मते GG इंजिनिअरिंग, टीमो प्रोडक्शन्स या कंपन्यांवरही विकास गर्गचं प्रत्यक्ष नियंत्रण होतं। शेअरधारक वेगळे, संचालक वेगळे, पण प्रत्यक्ष नियंत्रण विकास गर्गचं होतं असा ईडीचा दावा आहे। GG इंजीनियरिंग लिमिटेड जैसी कंपनियों में महादेव बेटिंग ऐप घोटाले के आरोपी और विकास गर्ग दोनों ने निवेश किया, जिससे साफ है कि ये एक सिंडिकेट नेटवर्क है। ईडी की जांच रिपोर्ट के मुताबिक सट्टेबाजी सिंडिकेट की काली कमाई को सफेद करने के लिए विकास गर्ग के साथ साझेदारी की गई। GG इंजिनिअरिंग सारख्या कंपन्यांमध्ये महादेव घोटाळ्यातील आरोपी आणि विकास गर्ग या दोघांनी गुंतवणूक केली होती। त्यामुळे हा एक संघटित आर्थिक नेटवर्क असल्याचं स्पष्ट होतं। ईडीच्या तपासानुसार सट्टेबाजी सिंडिकेटचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी विकास गर्गची मदत घेतली गेली। याशिवाय विकास गर्गवर आणखी गंभीर आरोप आहेत। बनावट स्वाक्षऱ्या, खोटी माहिती, खोटा पत्ता, काळा पैसा पांढरा करणं, GSTची फसवणूक। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत आरोपी क्रमांक 3 म्हणून विकास गर्गचं नाव आहे। त्यात आरोपी क्रमांक 2 म्हणून इराया लाईफ स्पेसेस लिमिटेडचाही उल्लेख आहे। या प्रकरणात एकूण 10 आरोपी आहेत। तक्रारीनुसार स्पेशल पॉवर ऑफ अटर्नीवर बनावट स्वाक्षऱ्या, नोटरी शिक्का आणि प्रमाणीकरणात बनावटपणा, चुकीची शेअर होल्डिंग माहिती, काही भागधारकांचे बनावट पत्ते, फायलिंग नंतरच्या तारखेची होल्डिंग स्टेटमेंट्स असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत।
हे सर्व आरोप इराया लाईव्ह स्पेसेस मधीलच एका भागधारकानं 28 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहेत. या प्रकरणाचा तपासही सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.